नमस्कार मैत्रिणींनो, माझं श्रीमी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल. कशात तुम्ही सगळे जण. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सिरीज महिन्याचं नाव आहे लुक्स मॅक्सिंग विथ शर्वरी एपिसोड 3. तर मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं होतं की एक 3 स्टेपचं स्किन केअर रुटीन आपण पाहिलं होतं. म्हणजे 3 स्टेप्स पण नाही, थोड्याशा वाढल्या होत्या त्याच्यामध्ये स्टेप्स, पण ते एक बेसिक स्किन केअर रुटीन मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मी तुम्हाला ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की तुम्ही ग्लो कसं करू शकाल. म्हणजे स्किन सगळ्यांना ग्लोईंग हवीच असते. कोणाला आजच्या काळामध्ये सगळ्यांना ग्लोईंग स्किन हवी, एकदम तेज पाहिजे चेहऱ्यावरती, हे पाहिजे ते पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी तुम्हाला काहीही केमिकल यूज करायला सांगणार नाहीये जे तुमच्या स्किनला सूट होईल. असं तुम्हाला मी नाही काय एकदम बेस्ट मधला बेस्ट होम रेमेडीज मी तुम्हाला देणार आहे आज. तर चला पहिल्या होम रेमेडीकडे आपण वळूया. तर आज आपण पाहणार आहोत की स्किनवरती ग्लो कसा आणायचा. म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही गोळी स्किन कशी करायची, हे कसं काय ते कसं करायचं, असं नाही. प्रत्येक कलर हा एकदम भारी आहे. तुम्ही जशी आहात तसेही खूप मस्त आहात, पण थोडंसं इम्प्रूव्हमेंट पाहिजे की नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे की तुमची आहे त्या स्किनला तुम्ही ग्लोईंग कसं बनवू शकता. तर वळत आपल्या पहिल्या होम रेमेडीकडे. तर पहिलं जे आहे ते डिटॉक्स वॉटरने आपण चालू करा. जसं मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला लवंग आणि पाणी यांचं मी तुम्हाला सांगितलं होतं की लवंग ओव्हरनाईट ते पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून की त्याचा अर्क उतरेल आणि तुम्ही ते पिऊ शकाल. तर ह्यावेळेस मी तुम्हाला थोडं तुमचं अजून काम सोपं करते. ह्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की गरम पाण्यामध्ये लिंबू पिळायचं आणि ते सकाळ सकाळी अनुषा पोटी, म्हणजे सकाळी तुम्ही उठले का ते लगेच प्यायचं. तर लेमन वॉटर काय करतं, तुमच्या बॉडीला हायड्रेट करायचं काम करतं आणि तुम्हाला एक नवीन एनर्जी देतं, जे की नाही का तुमचा जो डे आजचा तो एकदम भारी जावा ह्याची एनर्जी देतं. आणि तुमच्या बॉडीमध्ये जेवढे टॉक्सिन्स वगैरे असतात ना, तेही लेमन वॉटर आरामशीर बाहेर काढतं आणि हे पिंपल्स वगैरेचे प्रॉब्लेम्स असतात ना, तेही तुमचे निघून जातात. आणि इव्हनली डायजेस्टिव्ह सिस्टीमही खूप भारी होते त्याने, आणि जे की मेन पार्ट आहे आपल्या अख्ख्या बॉडीचा. सो चला आता कळत आपल्या दुसऱ्या होम रेमेडीकडे. तर मग मी सांगते की दिवसातून आहे ना, जेव्हा तुम्ही फेस वॉश कराल ना, तर तेव्हा फेस वॉश वापरायचं नाही. म्हणजे तुम्ही सकाळी वापरलं ठीक आहे, किंवा तुम्ही कामावरून आलात, शाळेवरून आलात, कॉलेजवरून आलात, कुठून तेव्हा तुम्ही येऊन जर फेस वॉश यूज केला तर चालेल. पण जास्त फेस वॉश यूज केल्याने काय होईल, तुमची स्किन ड्राय पडेल आणि थोड्या प्रमाणामध्ये सेन्सिटिव्ह होईल. त्याच्यामुळे काय करायचं, जास्त फेस वॉश नाही वापरायचा. रात्री झोपताना हे नाही का कंपल्सरी ते म्हणावं लागेल, कारण की रात्री झोपताना काय करायचं, तुम्ही एक चांगला म्हणजे काय होतं, थंड पाण्याने, फक्त पाण्याने धुतलात ना तरी चालेल ना, पाण्याने चेहरा धुवायचा. मॉइश्चरायझर लावायचं असेल तर लावायचं, टोनर लावायचं असेल तर लावायचं, आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझर यूज कराच, ठीक आहे. आणि मग मस्तपैकी चेहरा धुतला का मग मॉइश्चरायझर वगैरे लावायचं आणि मग झोपून जायचं. बस हे जरी तुम्ही दररोज केलं तरीही तुमची स्किन एकदम भारी राहील. कारण की रात्री झोपताना का चेहरा धुवायचा, कारण की आता तुम्ही सपोज जर का 5 वाजता किंवा 6 वाजता जर का तुम्ही चेहरा धुतला असेल, पण तेवढ्या काळामध्ये तुमच्या स्किनवरती डर्ट वगैरे जमा होते, आपल्याला कळत नाही की आपल्या स्किनवरती घाण वगैरे जमा होत असते. आणि तसंच जर का तुम्ही रात्री पण तशी तुम्ही जर का त्याची स्किन ठेवली तर तुम्हाला पिंपल्स यायचं प्रमाण जास्त वाढतं. त्याच्यामुळे रात्री झोपायच्या वेळेस कृपया फेस वॉश वगैरे थंड पाण्याने, फेस वॉश नाही यूज केलं तरी चालेल, थंड पाण्याने चेहरा धुत जा. तर ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला बारीक सारीक अशा टिप्स सांगणार आहे, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि जेणेकरून आहे ना, आणि हायजीन तुम्ही जास्त मेंटेन ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एंडपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप सारे अशा बारीक जे पॉईंट्स आहेत ना, ते मी शोधून काढलेत. त्याच्यामुळे म्हणून मग हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सर्वात पहिलं म्हणजे जे की हायजीन ठेवायचीच. ओके, पहिल्यांदा जे असतं, सकाळी उठल्या तुम्ही ब्रश करायचंच, ते करतोच आपण, पण ब्रश सोबतच अजून एक स्टेप वाढवायची, ती म्हणजे टंग क्लीनर. टंग क्लीनर तुम्ही कुठलाही वापरा, स्टीलचा वापरा, क्लीनर वापरा, जेणेकरून काय होतं माहिती का, तुमची जी बॅड ब्रेथ असते ना ती दुसऱ्याला जात नाही. जेव्हा तुम्ही कुणाशी बोलत असता तेव्हा जर का तुमच्या तोंडाचा जर का वास येत असेल तर त्या माणसाला तुमच्याशी परत भेटायची इच्छा होत नाही, परत बोलायची इच्छा होत नाही. तुमचं जे इम्प्रेशन असतं त्याच्यापुढे डाऊन होतं आणि तुमची इमेज त्या ठिकाणी खराब होते. ओके, तर हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत तुम्हाला मी सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही हे सगळं कराल ना, आज तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे, तुम्ही फॉलो कराल, माणसाच्या म्हणजे ब्रेनमध्ये एक चांगली इमेज तुमची निर्माण होते. आणि त्याच्यामुळे म्हणून मग तुम्ही हे ज्या टिप्स आहेत छोट्या छोट्या त्या फॉलो करा. तुम्हाला मी अजून एक ग्लोईंग टिप सांगते, जी की आहे कोरफडीबद्दल. तर तुम्हाला जर का वाटत असेल ना की हे माझ्यासाठी वर्क नाही करणार किंवा हे, तर काय करायचं, तुम्हाला जर का वाटत असेल ना मला पूर्ण शुद्ध नॅचरल पाहिजे, एकदम नैसर्गिक, तर काय करायचं, ॲलोवेरा घ्यायचं, ॲलोवेरा कापायचा, त्याचे 2 असे भाग करायचे. एका भागामध्ये टर्मरिक म्हणजे हळद आणि दुसऱ्या भागामध्ये पण हळद,
अशी मिक्स करायचं आणि चेहऱ्याला लावायचं. कोरफड 100% वाळत नाही, थोडीशी वाळली का मग ते धुवायचं. शक्यतो हे ना आंघोळीच्या आधीच करा, कारण की कोरफड धुतल्यावर त्याचे डाग पडतात कपड्यांवरती, त्याच्यामुळे शक्यतो हे आंघोळीच्या आधीच करा. ठीक आहे, म्हणजे आंघोळीला जातानाच मी तुम्हाला काय जो बाथरूम मध्ये राडा करायचा तो करायचा. ओके. आणि मग हे केल्यावरती जर का तुम्ही हे आठवड्यातून 1-2 वेळा जरी ट्राय केला तरीही तुमची स्किन एकदम भारी होईल, ॲक्ने फ्री होईल महत्वाचं म्हणजे, आणि तुमच्या स्किनवरती एक वेगळाच ग्लो होईल आणि एकदम, आणि तो जो ग्लो असेल ना तो एकदमच भारी असेल. तर आईस, तुम्ही सगळ्यांनी बर्फ हे ऐकलंच असेल, तर बर्फाचे खूप सारे असे बेनिफिट्स आहेत की जे तुम्हाला मी आज सांगणार आहे. बर्फाचे खूप प्रकार पडतात, जसं की हळद, म्हणजे प्रकार बनवलेत आपण, हळदीचा आहे, काकडीचा आहे, ह्याचं त्याचे. तर हळद काय करायचं, हळद आणि पाण्याचं मिक्सर करायचं आणि ते फ्रीजरमध्ये फ्रीज करायला ठेवायचं. ते जर का तुम्ही दररोज सकाळी तुमच्या स्किनवरती जर का ते फिरवलं तर एकदम भारी होईल, कारण की हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे. तुमच्या स्किनवर जेवढे डेड सेल्स असतात, जेवढे तुमच्या स्किनवरती घाण असते, डर्ट असतं, जेवढे तुमचे ॲक्नेचे स्कार्स असतात ना, तेवढे सगळे रिमूव्ह करायला हेल्प करते. तर तुम्ही जसं तुमच्या फेसला स्क्रबिंग करता तसंच तुम्ही बॉडीलाही करा. जे तुम्ही फेससाठी यूज करताय, जसं की नाही करून तुम्हाला मागच्या पॅक सांगितला होता तो बेसन हळद वगैरेचा, तर तोच पॅक जर का तुम्ही बॉडीवरती लावला तरीही फार हे होईल, तरी फार चांगलं. काम काय होतं माहिती का, तुमच्या स्किनचा कलर वेगळा, तुमच्या मानेचा कलर वेगळा, तुमच्या बॉडीचा कलर वेगळा असं होतं. त्याच्यामुळे असं होतं कामा नाही, सगळी आपली स्किन ही इव्हन टोन दिसली पाहिजे. त्याच्यामुळे जे तुम्ही स्किनसाठी यूज करताय तेच तुम्ही बॉडीसाठी यूज केलं तरीही खूप चांगलं काम होईल, म्हणजे एकच नंबर होईल. तर दररोज 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं का होईना एक्सरसाइज करा. भले ती स्ट्रेचिंग असू दे, कार्डिओ असू दे, बाहेर पळणं असू दे, मीन्स वॉकिंग असू दे, काहीही असू दे, सायकलिंग असू दे, तुमच्या बॉडीतून घाम निघाला पाहिजे. अशा काहीतरी एक्सरसाइजेस करा की जेणेकरून काय होतं, तुमच्या बॉडीमधले टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि तुमच्या ॲक्नेचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे नाही का थोडासा कमी होईल. जिम आणि एक्सरसाइज मध्ये काय होतं माहिती का, तुमच्या स्किनवरती नॅचरल ग्लो येईल, जे की खूप महत्वाचं आहे. ओके. तर अजून एक आहे जे की म्हणजे डाएट मध्ये तुम्हाला मी असं सांगत नाही की नाही का हेच खा तेच खा, हेच खा तेच खा, ते खायचंच आहे तुम्हाला. पण सर्वात महत्वाचं जे की आपल्या इंडियन्सला राहवत नाही त्याच्याशिवाय तो म्हणजे चहा तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा पिऊ शकता, दिवसाचा 1 द्यावयाच फक्त. ओके. तुम्हाला वाटत असेल ना की सकाळी मला चहा पाहिजे, तरी आली पाहिजे एकदम, तर सकाळीच प्यायचा, संध्याकाळी प्यायचा नाही, असं करायचं. तर चहा हा सगळ्यांना लागतोच. डे टू डे लाईफ मध्ये चहा एक आपलं इमोशन बनलेलं आहे, पण त्याला सोडू शकत नाही. त्यामुळे काय करायचं, चहा प्यायच्या ऐवजी कॉफी प्या, ब्लॅक कॉफी प्या, आपली व्हाईट कॉफी प्या, पण विदाऊट शुगर पिली तर खूप चांगलं काम होईल, कारण की शुगर ही आपल्या स्किनसाठी चांगली नाही, इव्हनली बॉडीसाठी पण चांगली नाही शुगर. त्याच्यामुळे जेवढं शुगरी जे प्रोडक्ट्स असतात तेवढे अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करा. साखर ही आपल्या जीवनातून कटच करून टाका, मी तर म्हणते, पण जास्तही नाही कट करायची बरं का, नाही तर शुगर लेवल लो होईल, असं नका करत जाऊ. फ्रुट्स खा त्याच्याऐवजी. फ्रुट्समध्ये जी नॅचरल शुगर असते तीही तुमच्या बॉडीसाठी खूप अत्यंत महत्वाची असते आणि खूप नाही का उपयोगाची असते, खूप भारी असते ती पण. आणि शेवटचं म्हणजे जो की भाई मी दर वेळेस एंडला सांगत असते, ते म्हणजे जेवढं हायड्रेट राहता येईल तेवढं हायड्रेट राहा, म्हणजे पाणी प्याच. दिवसातून 2 ते 4 लिटर पाणी हे आपल्या बॉडीसाठी गरजेचंच असतं, जेणेकरून तुमचे सगळे टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि ग्लो करेल, बॉडी ग्लो करेल आणि स्किन दोन्ही ग्लो करेल. तर हे सगळं तुम्ही नक्की ह्याच्या मी तुम्हाला आजच्या बारीक सारीक टिप्स सांगितल्या नक्की फॉलो करा, जे मला नक्की आवडतील. आणि असंच या आपल्या लुक्स मॅक्सिंग विथ शर्वरी या सिरीजला असंच सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय. पाणी पित राहा, सोबत राहा. पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.